हाय, मी पल्लवी तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलवर। आज मी घेऊन आलेली आहे डॉक्टर ॲलिस कोझिक ॲसिड सिरम। याचा रिव्ह्यू मी आज शेअर करणार आहे। याची पूर्ण डिटेल्स मी आज तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे। हे प्रोडक्ट कुठून घ्यायचं आहे, कसं घ्यायचं आहे, याचे फायदे काय, नुकसान काय, इफेक्ट काय, साईड इफेक्ट काय आहे, कसं यूज करायचं आहे, नाईट सिरम आहे, डे सिरम आहे, सगळं आज मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे। व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा, कुठूनही स्किप करू नका। तुम्हाला पूर्ण डिटेल्स जर हवी असेल तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा। डॉक्टर ॲलिस कोझिक ॲसिड सिरम हे सिरम करते का? हे जे प्रोडक्ट आहे ना, हे प्रोडक्ट आपल्या फेसवरचे दागधब्बे कमी करते, आपल्याला एक इव्हन टोन स्किन देत असते, एक ब्रायटर स्किन देत असते। आपल्या फेसवर जर सन टॅन झालेलं असेल ते कमी करते, एजिंग इफेक्ट कमी करते। आणि म्हणजे जे छोटे मोठे प्रॉब्लेम असते, ॲक्ने पिंपलचे दागधब्बे असते किंवा सन टॅन झालेले असते, कुठे आपली स्किन काळवटलेली असते, आपली पहिले स्किन टोन कलर वेगळा असतो, आता वेगळा, असे भरपूरसे छोटे मोठे प्रॉब्लेम्स कमी करण्याचं काम हे सिरम करत असते। ह्या सिरमच्या इन्ग्रिडियंट लिस्टमध्ये म्हणजे या प्रोडक्टच्या इन्ग्रिडियंट लिस्टमध्ये कोझिक ॲसिड 2% आहे। याचं नावच आहे डॉक्टर ॲलिस कोझिक ॲसिड 2% सिरम। म्हणजे कोझिक ॲसिड 2% आहे, त्यानंतर आहे नायसिनेमाइड आणि त्यानंतर आहे अल्फा ॲर्ब्युटिन। कोझिक ॲसिड काय करते? कोझिक ॲसिड आपल्या फेसवरचे दागधब्बे कमी करते, आपल्याला एक इव्हन टोन स्किन देण्याचं काम करते। आणि अल्फा ॲर्ब्युटिन किंवा नायसिनेमाइड हे सुद्धा हेच वर्क करत असते। हे जे तिन्ही इन्ग्रिडियंट्स आहेत ना, अजून काही भरपूरसे इन्ग्रिडियंट्स असते, तुम्हाला जेव्हा कधी घ्यान किंवा घ्यायची इच्छा असेल किंवा घेतलं असेल त्यावर दिलेलं असते, तुम्ही वाचून घ्या आणि समाधानी असेल किंवा सॅटिस्फाय असेल त्यानंतरच ते आपण आपल्या फेसवरती यूज करायचं असते। भरपूरसे इन्ग्रिडियंट्स असतात, काही आपल्याला सूट होते किंवा काही सूट होत नाही, म्हणून कधी पण ते इन्ग्रिडियंट्स बघून घ्यायचं आणि नाही समजलं असेल तर पॅच टेस्ट करणं गरजेचं असते। हे जे इन्ग्रिडियंट्स आहेत ना, हे सगळं आपल्या फेसवरचे दागधब्बे कमी करण्यासाठी किंवा आपल्याला इव्हन टोन स्किन देण्यासाठी यूज केले जाते। हे प्रोडक्ट आहे जे डर्माटॉलॉजिक टेस्टेड प्रोडक्ट आहे आणि इन्ग्रिडियंट लिस्ट दिली गेलेली आहे, वाचून घ्यायची असते। आणि त्यानंतर तुम्ही घ्यायची इच्छा असेल किंवा घ्या किंवा नको घ्या, हे आपल्यावर डिपेंड आहे। आपल्याला माझं काम आहे रिव्ह्यू शेअर करणं। आपण कोणतेही प्रोडक्ट घेत असतो किंवा घेण्याची इच्छा असते किंवा घेतलेलं असेल तर आपण रिव्ह्यू बघत असतो, कारण ते आपल्याला यूज करायचं आहे, तर आपल्या फेसवर काही साईड इफेक्ट होतील किंवा नाही होतील यासाठी आपण रिव्ह्यू चेक करत असतो। आता हे सिरम आहे, खूप छान असं सिरम आहे। पेशन्स ठेवून जर आपण यूज केलं तर आपले भरपूरसे छोटे मोठे प्रॉब्लेम्स कमी होतील आणि आपल्याला इव्हन टोन स्किन देण्याचं हे प्रोडक्ट काम करते। पण काय असते ना, सर्व काही स्किन केअर प्रोडक्ट सर्व स्किन केअरसाठी बनलेले नसते, म्हणजे सर्व स्किनसाठी सर्व स्किन केअर प्रोडक्ट बनलेले नसते। ह्या प्रोडक्टच्या इन्ग्रिडियंट लिस्टमध्ये कोझिक ॲसिड 2% आहे, म्हणजे कोझिक ॲसिड 2% ॲड ऑन आहे। म्हणजे आता काय असते ना, कोझिक ॲसिड कोणाला सूट होते, कोणाला सूट होत नाही। या पहिले जर आपण कोझिक ॲसिडवाले प्रोडक्ट यूज केले असेल तर काही हरकत नाही, आपण कंटिन्यू करू शकतो। पॅच टेस्ट एकदा केल्यानंतर आपल्याला जर काही साईड इफेक्ट नाही झाले तरी आपण कंटिन्यू करू शकतो। पण ह्या पहिले जर आपण कोझिक ॲसिडवाले कोणतेही प्रोडक्ट यूज केले नसेल तर पॅच टेस्ट करणं खूप गरजेचं आहे, कारण पॅच टेस्ट केल्याशिवाय ते आपल्याला समजेलच नाही की ते आपल्या फेसवर सूट होत आहे किंवा नाही होत आहे। मी यूज करून दाखवेल, ठीक आहे, तिथपर्यंत ठीक आहे, पण मी याच्या पहिले कोझिक ॲसिडवाले यूज केलेले आहे किंवा मी याच्या पहिले भरपूर काही रिव्ह्यू दिलेले आहे आणि मी ते यूज करून दाखवलं, तर ते मला फक्त यूज करून दाखवायचं यापुरतीच यूज करून दाखवू शकते। पण कसं ते सूट होते किंवा नाही होत हे स्वतःच यूज केल्यानंतर आपल्याला समजेल की ते आपल्याला कसं यूज करायचं आहे किंवा आपल्या स्किन टोनला ते सूट होते किंवा नाही होत। त्यासाठी कधी पण कोणतेही प्रोडक्ट घेतल्यानंतर आपल्याला पॅच टेस्ट करणं खूप गरजेचं आहे। ते डर्माटॉलॉजी टेस्टेड आहे। ऑल स्किन टाईपसाठी जरी असलं तरी ते सर्व स्किन टोनला सूट होईल असं नसते, कारण नाहीच होत सर्व स्किन। आणि सूट झालं तर ते पेशन्स ठेवले तर भरपूर काही आपले छोटे मोठे प्रॉब्लेम्स दूर होतील, पण सूट नाही झालं तर ते मग सांगता येत नाही, कारण आपल्याला त्याचे साईड इफेक्ट सुद्धा होऊ शकते। त्यासाठी पॅच टेस्ट करा। आणि काय असते, जेव्हा कधी आपण हे सिरम घेतलं असेल तर आपल्याला 1-2 दिवस 2-3 दिवस इथे यूज करून बघा, काही इचिंग होते का, काही रेडनेसपणा येते किंवा लालदाणे येते का, यातले काही साईड इफेक्ट नसतील तर आपण ते आरामात कंटिन्यू करू शकतो। आणि कंटिन्यू केल्यानंतर काही 1 महिन्यापर्यंत तरी तुम्ही कंटिन्यू करा आणि रेग्युलर तुम्ही करा, ते तुम्हाला आरामात तुमचे छोटे मोठे प्रॉब्लेम्स हळूहळू दूर होतील आणि तुम्हाला एक इव्हन टोन स्किन देण्याचं काम हे प्रोडक्ट करेल।
आता हे यूज कसं करायचं, यूज करण्याच्या पहिले सर्वात पहिले फेस वॉश करायचे. कोणतेही स्किन केअर करा, फेस वॉश करणं खूप गरजेचं असते. पॅच टेस्ट करणं, फेस वॉश करणं, कोणतेही प्रोडक्ट असो. मी हर एक व्हिडिओमध्ये सांगत असते, इतके छान छान व्हिडिओ घेऊन येते आणि हर एक व्हिडिओमध्ये सांगत असते की तुम्ही फेस वॉश करा, पॅच टेस्ट करा. कारण मी जरी करून दाखवलं किंवा मी सांगितलं की मी यूज केलेलं आहे किंवा मला ते सूट झालेलं आहे, तरी माझ्या स्किन टोनमध्ये आणि तुमच्या स्किन टोनमध्ये भरपूरसा फरक असते. त्यासाठी काय असते ना, पॅच टेस्ट नक्की करा. आणि कोणतीही स्किन केअर असेल, फेस वॉश करा. पहिले एक टाइम यूज करा. जर तुम्ही या पहिले कोझिक ॲसिड वाले कोणतेही प्रोडक्ट यूज केले असेल तर ते तुम्हाला सूट होत असेल तर तुम्ही सर्वात पहिले नाईटला यूज करा आणि त्यानंतर 2 टाइम यूज करा. नाईटला यूज करत असेल तर पहिले फेस वॉश करा. फेस वॉश केल्यानंतर सिरम यूज करा आणि सिरम काय करा, 4 ते 5 ड्रॉप्स आपल्या फेसवरती घेऊन ते आपल्या फेसवरती आपल्याला यूज करून घ्यायचं आहे आणि यूज केल्यानंतर ओव्हरनाईट ते तसंच राहू द्यायचं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी उठल्यानंतर फेस वॉश करायचं आहे. आणि सकाळी सुद्धा जर आपण डेला सुद्धा हे सिरम यूज करू शकतो. डेला जेव्हा कधी आपण फेस वॉश करतो किंवा कधी यूज केल्यानंतर ते सिरम लावल्यानंतर 4-5 ड्रॉप्स आपण आपल्या फेसवरती यूज करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण मॉइश्चरायझर सुद्धा यूज करू शकतो आणि बाकीचे स्किन केअर सुद्धा डेचे करू शकतो. सनस्क्रीन सुद्धा यूज आणि कोझिक ॲसिड किंवा अशा प्रकारचे जेव्हा आपण सिरम यूज करत असतो त्यावर आपल्याला सनस्क्रीन लावणं गरजेचं असते. कारण तेव्हा आपल्या म्हणजे फेसवर ते लवकर इफेक्ट होते, साईड इफेक्ट देणार नाही. कारण ऊन जे आपल्या चेहऱ्यावरती पडते त्यामुळे आपल्याला साईड इफेक्ट होऊ शकते. त्यासाठी काय असते, अशा प्रकारचे जर कोझिक ॲसिड वगैरे अशा प्रकारचे आपण सिरम यूज केले तर सनस्क्रीन यूज करा आणि सनस्क्रीन यूज कराल तर तुम्हाला लवकर इफेक्ट देईल आणि तुमची स्किन म्हणजे इव्हन टोन राहील आणि छान स्किन दिसेल. छान प्रोडक्ट आहे. यूज केल्यानंतर आपल्याला सर्व समजत असेल, पेशंट ठेवावे लागेल, पेशंट ठेवून यूज करावे लागेल. 1 महिना 2 महिने 1 बॉटल 2 बॉटल कंटिन्युअसली यूज करा. हळूहळू सर्व प्रॉब्लेम्स कमी होतील. पण पॅच टेस्ट नक्की करा. जर तुमच्या फेस टोनला सूट होईल तरच कंटिन्यू करा. असं नाही की बस रिव्ह्यू बघितले, तिने तसं सांगितलं आणि मी ते कंटिन्यू केलं आणि मला साईड इफेक्ट झाले, असं नसते. त्यासाठी भरपूरसे रिव्ह्यू तुम्ही चेकही करत असाल. कारण भरपूरसे आपण असं तसं यूज करून घेतो आणि ते साईड इफेक्ट होते. त्यासाठी असं तसं यूज करू नका. पॅच टेस्ट करा. साईडला 2-3 दिवस कोणतेही प्रोडक्ट यूज करा, पॅच टेस्ट नक्की करा. पॅच टेस्ट केल्यानंतरच ते कंटिन्यू करा. पहिले 1 टाइम यूज करायचं, त्यानंतर 2 टाइम यूज करायचं. पेशन्स ठेवायचे, काही दिवस यूज करायचे. त्यानंतर आपल्याला भरपूर आपल्या फेसवरती भरपूरसे आपल्याला फरक दिसेल. आणि फरक म्हटलं की तुम्ही डायरेक्ट म्हणाल की इव्हन टोन म्हणते किंवा ते झालं नाही तर मग ते स्किन टोनचा प्रॉब्लेम असते. आणि तुम्ही म्हणाल की माझी एक डार्क टोनमध्ये आहे आणि मला एकदम व्हाईट टोनमध्ये जायचं आहे. असं पण कोणतंच प्रोडक्ट बनलेलं नाही अजूनपर्यंत. फक्त आपल्याला एक ग्लोईंग स्किन देते, आपल्या फेसवर एक ग्लो येत असते आणि आपली स्किन एक ब्राईटनिंग स्किन दिसत असते. बस एवढंच असते. कोणतेही प्रोडक्ट यूज करा ते फक्त आपल्याला ग्लोईंग स्किन देत असते. अशा प्रकारचे सिरम असते. भरपूरसे सिरम, भरपूरसे रिव्ह्यू मी देत असते आणि भरपूरसे डिटेल्ससुद्धा देत असते. माझा व्हिडिओ जर तुम्ही एंडपर्यंत बघितला असेल आणि तुम्हाला थोडाही जर आवडला असेल, मी एवढी सारी डिटेल्स देत आहे, यातली डिटेल्स तुम्हाला आवडली असेल आणि ते मी भरपूरसं समजून सुद्धा सांगत आहे. जर तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.